नमस्कार, क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक जावेद खान मुलानी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुराळा बऱ्यापैकी उडालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रस्थापित विस्थापितचा मुद्दा गाजत आहे. उपरे आणि स्वकीय हा एक मुद्दा गाजत आहे. अशातच आपल्यासोबत आज आहेत आपल्या क्रांतीपत्रच्या कट्ट्यावरती संघर्षवादी चळवळीतलं नेतृत्व आणि एक मराठा समाजासाठी अहोरात्र झटलेलं असं एक नेतृत्व आपल्यासोबत आहेत, जे आता सध्या आम आदमी पार्टी या राष्ट्रीय पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. असे आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार सोहम शिर्के आज आपल्या क्रांतीपत्रच्या कट्ट्यावर आहेत. आपण त्यांच्याशी आज सविस्तर या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं क्रांतीपत्रच्या कट्ट्यावरती. माण तालुका असेल किंवा सातारा जिल्हा असेल, सातारा जिल्हा या संबंध परिसरामध्ये तुमची ओळख एक विद्रोही आणि संघर्षवादी चळवळीतलं नेतृत्व म्हणून तुमची ओळख राहिलेली आहे. आणि अशात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरला आहात आणि कुकुडवाड गटातून निवडणूक लढवत आहात. तर प्रथमतः तुमची स्वतःबद्दलची थोडीशी माहिती आमच्या दर्शकांना सांगाल का? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मान खटाव जनता सेवक. मी गेले 2.5-3 वर्ष झालं मराठा समाजासाठी, मराठा आरक्षणासाठी आणि संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण मान खटाव, वाडी, वस्ती, गाव सगळं काही पिंजून काढलं आणि मराठा समाजाला न्याय कसा भेटेल याच्यासाठी जनजागृती केली. आणि त्याच्यानंतर आपण 5 दिवसाचं दैवडे ते आमरण उपोषण केलं, ज्याच्यामध्ये मेन जे आता इलेक्शन जे चालू आहेत पंचायत समिती झेडपीचे, त्या मुद्द्यांना घेऊन आपण आमरण उपोषण केलं होतं. आणि ते आत्तापर्यंत ना सत्ताधारी ना विरोधक दोघांनी पण ते प्रश्न सॉल्व्ह केले नाहीत, म्हणून आपल्याला ते आमरण उपोषण करावं लागलं. आणि ह्या माध्यमातून मी सतत जनतेच्या संपर्कात आहे आणि जनतेसाठी काम करतो आहे. गेले तुम्ही बघत असाल 3-4 वर्ष झालं मी सतत जनतेमध्ये जातो आहे, जनतेचे प्रश्न प्रामुख्याने समजून घेतो आहे, अगदी त्यांच्या बांधापर्यंत जातो आहे. आणि मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज बांधव असतील, सर्वांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यावरतीच आपण आंदोलनं करतो आहे, उपोषणं करतो आहे आणि समाजाचं काम करतो आहे. तुम्ही ही निवडणूक लढताय, तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं विजन काय असेल? बघा, मी ना सत्ताधाराचा आहे ना मी विरोधकाचा आहे. मी माझ्या अजेंड्यावरती आणि मी माझ्या मान खटावच्या जनतेसाठी प्रामुख्याने काम करतो आहे. त्यामुळे मला सत्ताधाराचं पण काही घेणं देणं नाही, विरोधकाचं पण नाही. पण जे मान खटावमध्ये आत्तापर्यंत जे कामं व्हायला पाहिजेत ते आत्तापर्यंत झाले नाहीत. फक्त आणि फक्त पाण्यावरती राजकारण चालू आहे. बरं, पाण्यासोबत पशुवैद्यकीय दवाखाना असेल, त्याच्यानंतर आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी असेल, वीज असेल, रोजगार असेल, ह्याच्यावरती कोणी बोलायचं नाही का फक्त आणि फक्त पाण्यावरती राजकारण करायचं आणि पैशावरती राजकारण करायचं? तर माझा हा लढा ह्या जे पैशावरती आणि पाण्यावरती राजकारण करत आहेत त्यांच्या विरोधात आहे. आणि माझा लढा आतापर्यंत मान तालुक्यामध्ये जे काही मूलभूत कामं व्हायला पाहिजेत, जे आतापर्यंत झाली नाही, त्याच्या विरोधात लढा आहे. मला कोणाचं वैयक्तिक, मला कोणासोबत म्हणजे वैर नाही. पण मला जे आत्तापर्यंत ज्या सत्ताधारी घटक आहे, ज्यांनी BJP असेल, ज्यांना 20 वर्ष सत्ता दिली, पण त्यांनी फक्त पाण्यावरतीच आत्तापर्यंत काम केलं, बाकी मूलभूत गोष्टी कुठल्याच नाहीत केल्या. कारण मी ज्याच्यावरती आमरण उपोषण केलं की 17 मुद्दे घेऊन, त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय विषय आहे. तुम्ही बघत असाल इथं श्रेणी 1, श्रेणी 2 अशा 2 टाईपचे दवाखाने आहेत. पण त्याच्यामध्ये जे डॉक्टर आहेत ते बोटा मोजायसुद्धा एवढे डॉक्टर नाहीत. मग त्याच्यावरती काय कोणी बोलायचं नाही का? कारण मान तालुक्यात दुष्काळी भाग आहे आणि त्याला शेतीसोबत दूध धंदा हा जोडधंदा आहे. आणि जेवढी घरामध्ये माणसं राहतात त्याच्यापेक्षा जनावरांची संख्या जास्त आहे. मग ह्या शेतकऱ्याला, ह्या मानखटावच्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट जे उपचार झाला पाहिजे जनावरांना, ते होतो आहे का? तो अजिबात होत नाही. म्हणजे एवढी बेकार अवस्था आहे. मग दुष्काळी भागामध्ये फक्त पाणीच हा प्रश्न आहे का? शिक्षणाचा विषय घेतला तर शिक्षणामध्ये बघितलं असेल तुम्ही, डिजिटल शाळा बोलताय, पण इथल्या 50% शाळेचे लाईट बिल कट आहेत. त्याच्यासाठी मी आमरण उपोषण केलं आणि प्रामुख्याने त्याच्यावरती आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर पाणी फक्त शेतीला पाणी हा विषय नाही. तुम्ही दुष्काळात बघत असाल प्रत्येक गावाला टँकर चालू करावा लागतो. मग तो मूलभूत प्रश्न आहे की पाणी दुष्काळामध्ये सुद्धा घराघरापर्यंत पाणी आलं पाहिजे. त्याच्या विरोधात माझा लढा आहे. म्हणजे वेळची आवर्तनं तालुक्याला मिळाली पाहिजेत या मताने, मिळाली पाहिजेत. आणि जिल्हा परिषद सुद्धा पंचायत समिती सदस्याचे काय काम आहे? हेच काम आहे की मूलभूत गरजा ज्या आहेत, स्वच्छतापासून, शिक्षणापासून, आरोग्यापासून, ह्या गोष्टीवरती काम करणं. बरं, आमदार साहेबांना निवडून 4 वेळा दिले, त्यांनी फक्त पाण्यावरतीच काम करायचं आणि बाकीचे निवडून दिले त्यांनी कशावरती काम करायचं? आमदार साहेबांनीच DPचं काम करायचं, आमदार साहेबांनीच ते खांब कुठं आहेत कोणाचं द्यायचं ते काम करायचं. मग पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये जे निवडून देणार आहे आपण, त्यांनी कुठलं कामं करायचे? मग त्यांना कळलं पाहिजे की आपण निवडून कुणाला देतो. जनतेला पण समजलं पाहिजे की ह्या पंचायत समिती, जिल्हा परिषद मेंबरला आपण निवडून देतो, त्यांच्याकडून कुठली कामं करून घेतली पाहिजेत आपण.
तर त्यांच्यासाठी आपण लढतोय. बरं, हा झाला तुमचा विजनचा मुद्दा. आता मला तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट आवर्जून विचारावीशी वाटते. तुम्ही उच्च शिक्षित आहात, तंत्रशिक्षित आहात आणि तुमचं विजनसुद्धा चांगलं आहे. पण कुकुडवाड गट सध्याच्या लढतीमध्ये हाय व्होल्टेज गट आहे आणि या गटामध्ये आत्तापर्यंत फक्त एकच वाद प्रकर्षानं जाणवला आहे, तो म्हणजे उपरे आणि भूमिपुत्र. अशात तुमचं मूळ गाव या गटात नसताना तुम्ही या गटात दावेदारी केली आणि या गटात तुम्ही प्रचार सुरू केला आणि त्या दृष्टीनं तुम्ही कामसुद्धा सुरू केले. लोकांच्यामध्ये जनजागृतीसुद्धा चांगल्या प्रकारे करताय तुम्ही. तर हा मुद्दा तुम्हाला कितपत उचलावा असा वाटतो, उपरे किंवा भूमिपुत्र हा मुद्दा? हा बघा, मी तुम्हाला सांगतो, मी मान खटावच्या जनतेचा मुलगा म्हणून पूर्ण मान खटावसाठी काम करत असतो. मी 17 मुद्दे घेऊन उपोषणावर बसलो तर माझ्या गटापुरतं नव्हतं, पूर्ण मान तालुक्याचे प्रश्न घेऊन बसलो होतो. आणि इथं प्रामुख्याने उभं राहायचं कारण काय, इथं दोन्ही पण प्रस्थापित आहेत, दोन्ही पण पैसेवाले आहेत, पण खरे प्रश्नावरती कोणी लढायला उभं राहिलं नाही. मग इथं उपरा म्हणण्यापेक्षा ही जनतेसाठी कोण काम करणार आहे चांगलं, ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या हिशोबानेच आपण उमेदवार जो आहे त्याला निवडून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी आम आदमी पार्टी पक्ष ऐन टायमिंगला निवडला, कारण मी 2017पासून या पक्षाच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा त्यांचं विजन मला चांगलं वाटतं. पण ऐन टायमिंगला मला ह्या गटामधला उमेदवार भेटला नाही. नाहीतर मी या गटातील एक उमेदवार भेटला असता तर मी त्याच्यासाठी प्रचार केला असता. पण आमच्या विचाराचा आणि आमचे विचार पुढे घेऊन जनतेसमोर जाणारा मला माणूस भेटला नाही, म्हणून मला स्वतःला उमेदवारी करावी लागली. बाकी पुढच्या वेळेस आम्ही 100% आमचा प्रयत्न असेल, त्याच गटातला त्याच पंचायत समिती गणातला आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे, हे 100%. पण विषय काय की इथं जे प्रस्थापित आहेत, जे आता उभं राहिलेत, त्या दोघांना पण विजन नाही. ते दोघं पण फक्त पैशाच्या जोरावरती इलेक्शन लढत आहेत. एकाकडं BJPचं पाठबळ आहे, एकाकडं राष्ट्रवादीचं पाठबळ आहे आणि पैसा दोघांकडे पण आहे, पण विजन एकाकडे पण नाही. बरं, आता मजेशीर गोष्ट सोहमजी मला अशी सांगावीशी वाटते, जी आमच्या दर्शकांच्यासाठी सुद्धा आहे. दोन ज्या तुल्यबळ लढती आत्तापर्यंत समजल्या जात आहेत, ती भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्हींच्यामध्ये, आणि दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत. आत्ताच्या ह्याच्यात सत्तेत दोन्ही पक्ष सहभागी आहेत. अशात मुद्दा काय होतो की गेली 20 वर्ष हा मतदारसंघ देसाईंच्याकडे आहे आणि तालुक्याचा मतदारसंघ नामदार गोरेंच्याकडे आहे. मग अशात असं असताना कुकुडवाड गटात तुम्हाला तेवढी विकास कामं आता दिसत आहेत का? मला कुकुडवाडमध्ये सुद्धा दिसत नाहीत आणि मला पूर्ण मान तालुक्यामध्ये पण दिसत नाहीत. त्यामुळं जर सपोज प्रस्थापित जे उमेदवार आहेत आत्ता सध्याचे, म्हणजे ज्यांना सत्ता ज्यांच्याकडे होती गेली 20 वर्ष, त्यांनी सुद्धा काही काम नाही केलं. आणि जे आपण बोलतो की ह्यांना पाडायचं आणि त्यांना निवडून द्यायचं, पण त्यांना तर चार टर्म आमदारकी दिली, मग त्यांनी तर कुठं कुकुडवाड गटासाठी काम केलं, हा विषय आहे ना. मग त्याच्यामुळे माझ्या दोघांच्या विरोधात झाला आहे. तर मला काय बोलायचं आहे, राष्ट्रवादीचे देसाई साहेब आहेत, त्यांना पण निवडून, त्यांनी पण कामं मूलभूत प्रश्नावरती केली नाही. ज्याच्यासाठी मी उपोषण केली त्यांनी तर या गटामध्ये कामं केलेत का नाही? बरं, ज्यांना बोलताय आपण की हा नवीन उमेदवार त्याला निवडून दिला पाहिजे, बरं त्यांच्याकडे तर 20 वर्ष झालं सत्ता आहे, मग त्यांनी तर कुठल्या गटात कामं केलीत? ही 17 मुद्दे जे आहेत आम्ही घेतले होते उपोषणामध्ये, ते कुठल्याच गटामध्ये कामं झाली नाहीत. आमचा महत्त्वाचा हा प्रश्न आहे की तुम्ही बाबा सत्ता कोणाला देता विचारपूर्वक द्या. त्यांच्याकडे तर पूर्ण 4 टर्म आमदारकी आहे, त्याच्यानंतर खासदारकी होती त्यांच्याच पक्षाची. मग तुम्ही काय कामं केली जनतेसाठी? मग तुम्हाला निवडून कुठल्या गोष्टीसाठी द्यायचं आहे? तुम्ही प्रश्न मार्गी लावणार नाही, फक्त पैशाच्या जोरावरती आणि सत्तेच्या जोरावरती जर राजकारण करत असाल आणि या जनतेला फक्त भूलतापा देऊन कागदावरतीच फक्त विकास दाखवत असाल, तर हा विकास काय कामाचा नाही. आम्हाला जनतेच्या मूलभूत प्रश्नावरती काम करायचं आहे, म्हणून आमची उमेदवारी इथं आहे. जनतेला गृहीत धरू देणार नाही. जनतेला गृहीत कसं पकडून द्यायचं आहे तुम्हाला सांगा? कारण विषय कसा आहे, जनतेने सुद्धा आता सुज्ञ झालं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे बाबा आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचं काय, आमच्या आरोग्य जे उपकेंद्र आहेत, PSC सेंटर आहेत, त्यातलं उपचाराचं काय, ते डॉक्टर नाही, तेवढी बेकार अवस्था आहे. मग सामान्य जनता आहे, त्यांना खिशातनं पैसे घालून मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊन इलाज करावा लागतो. मग त्याच्यावरती कोण प्रश्न विचारणार? पंचायत समिती झडपीची कामं काय त्यांना विचाराय गोळा का? फक्त पाणी आणणं काम आहे का? बाकीच्या कामं कुठे गेली? मग ह्याच्यावरती कोणीतरी विचारलं पाहिजे. तुम्ही विचार करा, मान खाटावसारखा दुष्काळी भाग आहे, इथं मुलं भरती प्रक्रियेमध्ये उतरतात. एक तर क्रीडा संकुल आहे का इथं मला सांगा? मग तुम्हाला सत्ता कशाला पाहिजे? आणि हे सत्ता जरी म्हणजे आम्हाला तर जनतेला सुद्धा राग येतो या गोष्टीचा की नुसतं एकामेकाची काढायसाठी थोडी सत्ता असते. अरे कामं करायसाठी, जनतेची सेवक म्हणून तुम्ही सत्तेत जायचं असतं. तुम्ही किती कामं केली आजपर्यंत? मी तुम्हाला अख्खी लिस्ट देऊ शकतो. 17 मागण्यामध्ये 17 आमच्या मागण्या प्रमुख होत्या, त्याच्यामध्ये 50 मागण्या आहेत. इथं एवढी कामं आहेत, साधी GRची सुद्धा कामं झाली नाहीत.
GR काय बोलतो गव्हर्नमेंटचा की जो ग्रामसेवक असेल, जो तलाठी ग्रामसेवक असेल, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असेल, आरोग्यसेवक असेल, त्यांनी पूर्ण स्थायिक राहिलं पाहिजे गावामध्ये जोपर्यंत तिथं तो काम करतोय. एक तर राहतो की अख्या मान तालुक्यात कोणी राहत नाही. मग कुणाचं प्रशासनाचं काम नाही का? आमदार साहेबाचं काम नाही का? आमदार साहेब म्हणणार फक्त आम्ही DP देतो आणि आम्ही काम देतो. हे कामं नाहीत आमदार साहेबाची, लय मोठी कामं आहेत. मोठे मोठ्या संस्थांना इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, त्यांना त्यांचं काम आहे. भागाचा विकास केला पाहिजे, इथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे, ते त्यांचं काम आहे. म्हणजे आपण जनता पण विचार केले पाहिजे. आपण जनतेने प्रामाणिकपणे त्यांना 4 टर्म निवडून दिलं, सत्ता दिली, सत्तेच्या नावावर तुम्ही पाणी आणलं, सगळी जनता तुम्ही जनतेचे उपकार फेडले जनतेचे. 4 टर्म निवडून दिल्यानंतर पाणी आलं तर आता पुढचं विजन त्यांनी सांगावं ना, मी हे करणार आहे. बोलतात का ते? ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत साहेब. म्हणून आम्ही सत्ताधारी विरोधक दोघांच्या विरोधात आहे. बरं, आता एक प्रकर्षानं तुम्हाला एक मुद्दा विचारावा असं वाटतं की तुम्ही आत्तापर्यंत मराठा आंदोलनासाठी माननीय जरांगे पाटलांच्या सोबत काम केलेलं आहे आणि आरक्षण मिळावं ही तुमची प्रमुख भूमिका होती. आता या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी आरक्षण सर्वसाधारण असताना, ओपन असताना, म्हणजे साधारण आपल्या बोलीभाषेत बोलायचं जर मराठा समाजासाठी असताना इथं आता जातीवादाचा मुद्दा उचलला जातो आहे या मतदारसंघामध्ये. तर त्या जातीवादाच्या मुद्द्याबद्दल तुमचे राजकीय समज काय सांगते? बघा, मी तुम्हाला सांगतो, आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्ही प्रत्येक गावात जवळजवळ मी 500 भाषणं केली असतील ह्या 2.5 वर्षामध्ये. मी 500 भाषणामध्ये प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर गावाला पूर्ण रॅली काढल्यात, गावाला एकत्र केलं आणि लोकांना मेसेज दिला जरांगे पाटलाचा. जरांगे पाटील असतील किंवा जरांगे पाटलाची शिकवण जी आम्हाला सांगते ते आम्ही लोकांना मेसेज काय दिला आहे की हा लढा आमचा आरक्षणाचा सरकारसोबत आहे, ना की कुठल्या जातीपातीसोबत. तर गावचा गाव सोलो का तसंच राहिलं पाहिजे, आमचा पहिल्यापासून मेसेज आहे. म्हणून आजपर्यंत मानखटावमध्ये फिरत असताना मला कुठल्याही गावामध्ये कधी जातीवादी बोललं गेलं नाही किंवा कुठल्या द्वेषाने मग आमच्याकडे कधी बघितलं नाही आणि आम्ही आजपर्यंत केलं नाही. दुसरा राहिला विषय, आम्ही 17 मुद्दे घेऊन घेतलो, बहुजनाचे मुद्दे होते ते पूर्ण प्रश्न. त्यामुळे आम्ही जातीवाद कधी करत नाही. आणि आता ज्यांना कामच करायचं नाही ते राजकारणामध्ये हेच बोलणार जातीवाद सुरू आहे, हे सुरू आहे. अजिबात काय नाही जातीवाद सुरू. मराठा बांधव असेल, धनगर बांधव असेल, इतर समाज बांधव असेल, लोणारी बांधव असेल, सगळे एक जीवन आहेत. फक्त हे राजकारणालाच लागतं फक्त जातीवाद असं काय नाही. मराठा समाजाचं आता इथं ओपन सीट आहे तर मराठा समाजानेच लढली पाहिजे. मग तुम्ही दुसरा कसं काय आणला दुसऱ्याचा? हा पण प्रश्न आहे ना. तिथं पण मराठा, बरं अख्ख्या कुकुडाड गटामध्ये तुम्हाला मराठा एक पण भेटला ना BJPचा? हा पण प्रश्न आहे ना. मग आम्हाला हेच म्हणायचं आहे की बाबा जातीवाद नेमकं कोण करते? इथं मराठा सीट आहे तर आम्ही मराठा सीट बनवून उभा राहिलो. आम्ही काय OBC सीटमध्ये जाऊन बसलो नाही किंवा इतर समाजाच्या सीटमध्ये कोणी गेलं नाही. उलटं त्यांनी चुकी केली तर त्यांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला 4 टर्म सत्ता दिली तर कुकुडाड गटामध्ये सक्षम मराठा एवढा सारा मराठ्यांनी वोट दिले, एक मराठा तुम्हाला नाही भेटला का मतदारसंघामध्ये उभा करायला? तर ते गोष्ट त्यांनी ॲक्च्युली प्रामुख्याने केली पाहिजे होती. पण आपला प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही आता वादावरती प्रश्न विचारला म्हणून मी त्याच्यावरती मला बोलावं लागलं. बरं, म्हणजे थोडक्यात अजून एक मुद्दा या गटामध्ये प्रकर्षानं जाणवतो, धनशक्ती विरुद्धची लढाई आहे. या गटामध्ये सगळ्यात जास्त बोलबाला आत्ता कोणाचा असेल तर तो फक्त धनशक्तीचा आहे. या धनशक्तीला तुम्ही एक उमेदवार म्हणून आणि तुमची पार्टी या राजकारणात आहे म्हणून तुम्ही या पद्धतीला या आताच्या धनशक्तीला कसं टॅकल करू? बघा, तुम्हाला मी खरं बोललेलं चांगलं असतं, जनतेला पण माहिती आहे. बघा, आम आदमी पार्टी हा सामान्याचा पक्ष आहे, सामान्य जनतेचा, तळागाळातल्या जनतेचा पक्ष आहे. ह्या पक्षाचं ध्येय धोरणं खूप वेगळे आहेत. ह्या पक्षामध्ये मोठा राजकारणी, मोठा घराण्याशेवाला, मोठा पैसेवाला तिकीट मागायला गेलं तर तिकीट भेटत नाही. ह्याच्यामध्ये आंदोलक, सामान्य जनतेतला पोरगा जो समाजासाठी काम करतोय अशाने तिकीट दिलं जातं. दुसरी गोष्ट, या पक्षाची वैशिष्ट्य आहे की 1 रुपया कोणाचा घ्यायचा नाही, 1 रुपया कोणाला द्यायचा नाही. पण जनतेची कामं जी करतो आपण तो जाहीरनाम्यामध्ये लिहून द्यायचं की आम्ही तुमच्यासाठी नक्की काय करणार आहे. ह्या गोष्टीवरती आमचा पक्ष लढतो. आणि ते दिल्लीमध्ये करून दाखवलं केजरीवाल साहेबांनी. पाणी असेल, शिक्षण असेल, वीज असेल, रोजगार असेल, महिला सक्षमीकरण असेल, याच्यावरती भरपूर सारं काम केले. त्याच्यामुळं दिल्ली मॉडेल हे पूर्ण जगानं अभ्यास केला त्याच्यावरती. आणि त्याच विचारांनी प्रभावित होऊन मी मानखटावमध्ये उमेदवारी त्या हिशोबाने दिली. बाकी पहिला तर विषय तुम्ही जसं बोलला की पैशाचं राजकारण आहे, 100% पैशाचं राजकारण आहे. आम्ही आमच्या जनतेला आम्ही काय करणार हे सांगतोय, त्यातनं आम्हाला जे जनमत भेटेल त्याच्यामध्ये आम्ही खुश आहे. पण आम्ही ह्याच्यावर थांबणार नाही. आमचं विजन पुढचं खूप मोठं आहे. आम्ही येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही SBDP सारखं एक चांगलं ॲप्लिकेशन लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये आम्ही जनतेला स्वाभिमानी कसं बनवायचं, जनतेने स्वतःच्या दमावरती प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये प्रत्येक फॅमिली कशी कमवेल एवढी मी कॅपॅसिटी डेव्हलप करणार आहे. ते विजन घेऊन मी मानखटावमध्ये उतरलो आहे.
मी पैशाचं राजकारण करणार नाही. जनतेला स्वाभिमानी बनवायचं, जनतेला स्वबळावरती कसं पैसे कमावता येतील या गोष्टी घेऊन मी पुढं आता जनतेसमोर जाणार आहे. आणि हळूहळू गोष्टी बदल जसा घडेल, लोकांमध्ये जनजागृती त्या हिशोबाने होईल, त्या हिशोबाने नक्कीच मनामध्ये बदल होईल, परिवर्तन होईल आणि आमच्याकडं मताचं कन्व्हर्जन होईल. पण कसं आहे, आता तुम्ही लक्षात घ्या, आतापर्यंतचा इतिहास मान तालुक्याचा बघितला गेले 20-25 वर्षाचा, तर कोण किती देतं आहे त्याच्यावरतीच मतं डिवाइड होतं. कारण त्या लोकांना पण तिसरा पर्याय आहेच नाही. काम करणारं सक्षम तिसरा नेतृत्व भेटलंच नाही. त्यांना पण माहिती आहे, ह्यानं 4 दिलं की ह्यानं 5 दिलं की कोणाला तर कोणाला मतं द्यायची आहेत. बरं, त्यांना जर तिसरा पर्याय माहिती असेल, बघ कामाचा पोरगा आहे, पैसे नाही पण काम करून देतोय, तिसरा पर्याय नाही म्हणून आत्तापर्यंत असं राजकारण आहे. ज्या दिवशी आम आदमी पार्टीसारख्या पक्षाच्या माध्यमातून तिसरं नेतृत्व तयार होईल, त्यावेळेस मान खटावमध्ये बाकी पैशाच्या विरुद्ध स्वाभिमान आणि कामाचीच लढाई होणार आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही विश्लेषण केलं या गोष्टींचं. आता बऱ्यापैकी आमच्या दर्शकांना सुद्धा मला सांगावंसं वाटतं आहे की आम आदमी पार्टीसारखी राष्ट्रीय पार्टी आणि तिचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालजी यांनी ज्या पद्धतीनं राजकारणाची एक घडी घालून दिली, त्या राजकारणाच्या घडीवर किंवा त्या पद्धतीच्या राजकारणावरती चालत आपली राजकीय दिशा ठरवणारं एक आंदोलनातलं आणि चळवळीतलं नेतृत्व आज आपल्यासोबत आहे. त्यांनी आपली भूमिका आपल्यासोबत मांडली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आंदोलनातला एक विद्रोही चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांनी बरीच जनजागृती या माध्यमातून केली. त्यांनी त्यांचं विजन सांगितलं आणि त्या विजनला घेऊन ते पुढं जात आहेत. जय पराजय किंवा धनशक्ती या विषयावर त्यांनी प्रखरपणे आपले विचार मांडले. क्रांतीपत्र न्यूजमध्ये त्यांनी आपला वेळ दिल्याबद्दल माननीय सोहमजी शिर्के साहेबांचं खूप खूप धन्यवाद. आणि मला एक छोटासा लास्टचा मुद्दा बोलायचा आहे. बघा, आता जरी कसं आहे, आता सध्या आम्ही जे काम करतो आहे राजकारणामध्ये, आम्ही एकदा आमदारकी लढवली, आता आम्ही हे राजकारण करणं म्हणजे एवढं पण सोपं गोष्ट नसते, आम्हाला माहिती आहे. पण आमच्या आताही बोलताना बांधणी आहे. पण येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघाल, मान खटावमध्ये BJP असेल, राष्ट्रवादी असेल, ह्याला टक्कर देणारा आम आदमी पार्टीसारखा पक्ष मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे आणि स्वाभिमानी लोकांचा पक्ष उभा राहणार आहे. इथं लोकांना पैसा नको पण विकास पाहिजे, ह्याच मुद्द्यावरती आमचं पुढचं अजेंडा असणार आहे. आणि त्या हिशोबानं आता काही दिवसामध्ये जसं मी बोललो की माझं एक मोठं ॲप्लिकेशन लॉन्च होते मान खटावच्या जनतेसाठी. मान खटावचा पैसा, मान खटावमध्ये पैसा कसा आला पाहिजे, मान खटावमध्ये रोजगार डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, मान खटावमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये लोकांना पैशाच्या स्वरूपात म्हणजे ते स्वतः प्रोडक्ट विकतील, पण त्यातनं कसं त्यांना फायदा होईल हे विजन घेऊन आम्ही काम करणार आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्ही बघाल, येणारी पुढची जी आमदारकी असेल एकदम आम आदमी पार्टी बोलताना एक तिसरा पर्याय म्हणून उभरेल आणि जनतेला स्वाभिमानाने आम आदमी पार्टीला मतं देतील एवढी मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच तुमच्या विचारांना यश मिळो आणि पुढील तुमच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी तुम्हाला क्रांतीपत्र न्यूजकडून शुभेच्छा. आणि दर्शकांना सांगायला आवडेल की सोहमजींनी जे आपले विचार मांडले ते नक्कीच एकदा आत्मसात करा. आणि आपण ज्या चॅनलवरती ही मुलाखत पाहताय आमचं क्रांतीपत्र न्यूज, त्याला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळंच तुमच्यासमोर अशी विद्रोही माणसं तुम्हाला भेटणार आहेत आणि तुमचं परिवर्तन घडणार आहे. धन्यवाद.